गणपती बाप्पाची शिकवण। एकदा गणपती बाप्पा आणि त्यांचे वाहन उंदीर ही सेना सर्व एकत्र बसले होते। तिथेच गणपती बाप्पांचे आई वडील म्हणजेच शंकर पार्वती सुद्धा होते। गणपती बाप्पाला मोदक लाडू खूप प्रिय आहेत। पार्वती म्हणजे गणपती बाप्पाची आई, त्यांना मोदक लाडू समोर आणून दिले। आता ध्यानाला सुरुवात झाली। सर्व वातावरण शांत प्रफुल्लित झाले आहे। गणपती बाप्पा व त्यांचे वाहन उंदीर सेना सर्व छान ध्यानामध्ये मग्न झाले होते। चला आपण सगळ्यांनी ध्यानाला बसूया। खूप सुंदर प्रकारे ध्यान सुरू असताना दोन खोडकर उंदीर हळूच जाऊन तिथे गणपती बाप्पाचे मोदक खाऊ लागले होते। आता खूप सुंदर प्रकारे ध्यान पूर्ण झाले होते आणि वातावरणात खूप प्रसन्नता प्रफुल्लित असं वातावरण झाले होते। तेवढ्यात गणपती बाप्पा आता सगळ्या उंदीर मामांशी मोदक त्यांच्यासोबत ते शेअर करणार होते। आपण छान मोदक वाटून खाऊ। अरे असताना कोणी खाल्ले माझे मोदक? चला आपण कोणतीतरी ध्यान करू। कोणी चोरून खायचं नाही। कोणातरी चोरून खायचं नाही। तुम्हाला खायचं तर वाटून खावं सगळ्यांसोबत। शिवाय वस्तूंना हात नाही लावायचं। आपल्याकडची वस्तू सगळ्यांना वाटून खायची। अशा प्रकारे गणपती बाप्पांनी आज आपल्याला खूप छान शिकवणूक दिली आहे।